नमस्कार सर्वांना. शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याची आतुरतेने वाट पाहणारे आपले अभ्युदयधारक यांच्यासाठी नुकतंच परिपत्रक आयुक्त कार्यालयातून निघालेलं आहे आणि आपल्या आशा पल्लवित झालेल्या आहेत की दुसऱ्या टप्प्याची पदभरती होत आहे. आणि अर्थातच त्या परिपत्रकामध्ये सांगितल्याप्रमाणे एक 10 सप्टेंबर 2024 लेटर जे मंत्रालयातून आयुक्त कार्यालयासाठी काढलं होतं. त्याचबरोबर आयुक्त कार्यालयातून सर्व आस्थापना आहेत विभागवार त्यांच्यासाठी लेटर काढलं होतं. ते 13 सप्टेंबर 2024 संदर्भात सुद्धा रेफरन्स दिलेला आहे. आणि पाठीमागचे जे काही अजून त्याच्यामध्ये ॲडिशन जे काही आरक्षण असेल सर्व गोष्टींचा उल्लेख त्याच्यामध्ये केलेला आहे. आणि एक्सेल शीट सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आलेली आहे. त्यांच्या एरियातील म्हणजे त्यांच्या अखत्यारीतील शिक्षण अधिकाऱ्यांच्या बिंदू नामावली कितीची, मंजूर पदे किती आहेत, रिक्त पदे किती आहेत, रोस्टर तपासणी झाली आहे का, झाली नसेल तर काय झाली, या सर्वांची आपण आता ते पाहिलं सुद्धा असेल तर टेलिग्राम चॅनलवरती आहे. सो तिथं तुम्ही पाहू शकता. त्याचबरोबर संकेतस्थळावरती सुद्धा तुम्हाला नक्की भेटेल. तर मग मित्रांनो, आता जरा थोडीशी आशा नक्कीच पल्लवित झालेल्या आहेत. असे बरेच जण म्हणत होते की दुसरा टप्पा होणारच नाहीये, परंतु पहिल्यापासून अगदी दुसरा टप्पाची शिक्षक भरती करण्यात यावी यासाठी पावसाळी अधिवेशनामध्ये आपण भर पावसामध्ये मुंबईमध्ये आंदोलन केलं होतं आणि शिवनिधी फाउंडेशनच्या माध्यमातून. आणि त्याचबरोबर त्याच्या अगोदर इलेक्शनच्या अगोदर सुद्धा पुन्हा फणसे सरांनी आपण आंदोलन केलं. ते झाल्यावरती आपण पाहिलेलं आहे युवा विद्यार्थी असोसिएशन आंदोलन, उपोषण आणि जे काही टीम आहे त्यांनी सर्वत्र स्वतः जाऊन पोर्टलला जागा याव्या त्यासाठी दिलेली निवेदनं आणि बाकीच्या संघटनांचे सहकार्य याच्यातून आता शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा सुरू होत आहे. परंतु आज मला अजून एका गोष्टीचा उलगडा करायचा आहे की ज्या पदकपात केली होती दुसऱ्या टप्प्यामध्ये 10% त्या जागा येण्यासाठी जवळपास 250 लेटर आम्ही मंत्रालयामध्ये सबमिट केली. आमदार, खासदार, प्रत्येक मुख्याध्यापकांची त्याच्यामध्ये राकेश सर असतील, पवार मॅडम असतील, गवळी मॅडम असतील, मोनिका मॅडम असतील आणि अजूनही बाकीचे बरेच अभियोग्यताधारक आहेत. त्यांचे सहकार्य खूप मोलाचे होते. त्यामुळे त्या 10% फ्रीज केलेल्या जागा पंचवीस झालेल्या आहेत आणि आता पोर्टलवरती 20 तारखेपासून संस्थांना देण्यासाठी टॅब उपलब्ध होत आहे. तर मित्रांनो, सर्वांनाच ही खूप म्हणजे दिलासादायक बातमी आहे. परंतु आता आपल्या मनामध्ये नेहमीच प्रश्न आहे की जागा किती येतील आणि त्याचबरोबर आता हे जे काही एविट्स ऑप्शन देण्यात येणार आहे त्याच्यामुळे बऱ्यापैकी काही असे उमेदवार असतील ते की चुकीची माहिती टाकतील आणि चुकीच्या माहितीमुळे ते भले लागणार नाही आहेत परंतु ते मेरिट खातील आणि ती जागा मात्र खातील ही भीती प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे. आणि त्या संदर्भात म्हणजे डिटेक्टर असं काही करता येतंय का, अशाच म्हणजे असं थोडं चूक जर असेल त्या सर्टिफिकेटचं, तर जसं की आपण MPSCचा फॉर्म भरताना होतो असं काही करता येते का. त्याचबरोबर स्वप्रमाणपत्र सुद्धा यांना सर्टिफाय करायचं आहे आणि त्याच्यानुसार येणाऱ्या काळामध्ये कार्यवाही सुद्धा केली जाणार आहे. त्यामुळे मित्रांनो, सर्वांनाच हे सांगायचं आहे की ज्यांच्या हक्काची नोकरी आहे, हक्काच्या जागा आहेत, त्याच्यावरती ही सध्या पदभरती चालू आहे आणि त्या पद्धतीने ती होणारही आहे. या व्हिडिओच्या थंबनेलनुसार ही सेकंड फेज कधी पूर्ण होणार आहे हा आपल्या व्हिडिओचा थंबनेल आहे आणि अर्थात तिसऱ्या टेटला कधी सुरुवात होणार आहे या संदर्भात मित्रांनो, सेकंड फेज अगदी येत्या 2 महिन्यामध्ये पूर्ण झालेली असेल. कारण 100 डेज मुख्यमंत्र्यांचं जे मिशन आहे त्याच्यामध्ये शिक्षक भरती पवित्र पोर्टलद्वारे लवकरात लवकर करण्यात यावी हा महत्त्वपूर्ण विषय घेतलेला आहे. त्यामुळे काहीही करून येत्या 2 महिन्यामध्ये दुसरा टप्पा आहे तो पूर्ण करायचा आहे. आणि अर्थातच मित्रांनो, तिसऱ्या टेटबद्दल बरेच अभियोगताधारक आपल्या चॅनलला जोडलेले आहेत आणि त्यांनी सुद्धा नेहमी रिक्वेस्ट केलेली आहे की मॅडम तिसरी टेट कधी होईल, कारण आम्ही अभ्यास करतोय. आणि मित्रांनो, मला एक तुम्हाला सांगायचं आहे की जे काही आज बऱ्यापैकी अपडेट्स येतील, तिसरी टेट कोण घेतंय आणि कधी प्रस्तावित आहे किंवा अभ्यास कोणत्या प्रकारे करायचा आहे, सॅटर्डे संडे यावरती स्पेशल लाईव्ह येणार आहे. सो जेवढे काही तिसऱ्या टेटची वाट पाहत आहेत
त्यांच्यावरती तुम्ही प्रत्येकापर्यंत पोहोचवा. नक्कीच त्यांनाही असा लाभ होणार आहे. वास्तविक पाहता दुसरी टेटची दुसरी फेज आणि तिसऱ्या टेटचा काही संबंध नाही आहे. त्याची जरी तिसऱ्या टेटची कार्यवाही सुरू केली, फक्त मित्रांनो एकदा पोर्टल रन होऊ द्या. पोर्टल रन होण्यासाठी खूप काही गोष्टी केलेल्या आहेत आणि शिवनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून सुद्धा आपण संध्याकाळी 8:30 वाजेपर्यंत जेव्हा त्या दिवशी मंत्रालयात त्यांच्याकडून ते लेटर घेतलं आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहिलं असेल की अगदी 10 जानेवारीपासूनच प्रत्येक शिक्षणाधिकारी आहेत त्यांच्यापर्यंत ते एक्सेल शीट पोहोचलेले आहे. त्याच्याबरोबर प्रत्येक झेडपीनी म्हणजे जे काही शिक्षणाधिकारी आहेत झेडपी वाईज लेटर पाहिलं असेल की किती मध्यंतरी नावाली कंप्लीट झाली आहे की नाही. त्याचबरोबर गुगल फॉर्म सुद्धा काही शिक्षणाधिकाऱ्यांनी पाठवले आहेत की तात्काळ माहिती देण्यात यावी आणि आता त्याच्यानंतर कमीत कमी 3 VC झालेले आहेत. स्वतः आयुक्त साहेबांनी घेतलेले आहेत. कारण मी अगोदर पण सांगितलं होतं आता इथून पुढची शिक्षक भरती आहे ते सर्व आता आयुक्तांच्या हातामध्ये आहे. मंत्रालयातलं काम संपलेलं आहे आणि त्याच्या पद्धतीने आयुक्त साहेब शिंदे सर आणि त्यांची पूर्ण टीम आज कामाला लागलेली दिसते आणि त्यांच्या 4 वाजता जे काही VC गेले त्याच्यानंतर आपण पाहतो की 5 वाजता हे सगळे आपण परिपत्रक पूर्ण सर्व आस्थापनांना पाठवण्यासाठी त्यांनी हे डिस्प्ले केलेलं आहे, प्रसिद्ध केलेलं आहे. थोडक्यात काय मित्रांनो, जरी ह्या गोष्टीला थोडा वेळ लागला तरी जागा वाढ नक्कीच होणार आहे. जागा किती येतील हा प्रत्येकाचा प्रश्न आहे. परंतु मित्रांनो अजून त्याच्यावरती थोडंसं स्टॅटिस्टिक्स चालू आहे. जे काही शिक्षण मंत्र्यांनी जे काही एक्सेल शीट मागितलेली आहे त्याच्यावरून थोडासा अंदाज नक्की बांधता येणार आहे. अगदी 10,000 येतील, 15,000 येतील की 35,000 येतील त्याच्यावरती नक्कीच व्यवस्थित तुम्हाला माहिती दिली जाईल. फक्त त्या अगोदर तुम्ही तुमचे सेल्फ सर्टिफायसाठी जो एडिट ऑप्शन भेटणार आहे आपले अभियोग्यता धारकांना, त्यांनी आपली इन्फॉर्मेशन आपली कागदपत्र पुढे ठेवा आणि जी कागदपत्र व्हॅलिड आहेत तीच टाका, जेणेकरून दुसऱ्याचा हक्क हिरावता येणार नाही. ही विनंती आहे आणि त्या पद्धतीने आपण शालेय शिक्षण विभागाशी संपर्क सुद्धा साधलेला आहे की अशा प्रकारची काही गोष्टी होऊ शकतात आणि तशा होऊ नयेत यासाठी काय करता यावं. चला तर मित्रांनो, खूप महत्त्वाची आणि इतक्या दिवसाच्या लढ्याला जवळपास वर्ष होतं तेव्हापासूनच्या लढ्याला आज कुठंतरी आपल्याला यश आहे. मित्रांनो, लढा संपला नाही. सेकंड फेजचा कन्वर्ट होऊन जागा येणार आहेत तो लवकर लावण्यात यावा ही आपण मागणी करणार आहे. त्याचे रिझन एकच आहे की ह्या जागा आहेत ते याच राऊंडमध्ये कन्वर्ट होऊन जेवढा सेकंड फेजला उशीर होतो तेवढा थर्ड फेजला उशीर होणार आहे. एका शॉर्ट शब्दामध्ये मी सांगते. त्यामुळे थोडक्यात सेकंड फेज हे काहीही करून त्या 2 महिन्यामध्ये पूर्णच करण्याचा शालेय शिक्षण विभागाचा निर्धार आहे. आणि सर्वात महत्त्वाची गुड न्यूज की आचारसंहितेमध्ये जी शिक्षक भरती अडकणार नाही आहे. ज्या BMC मुंबईच्या आचारसंहिता आहेत कारण ते संस्थांची किंवा त्यांच्या ज्या काही निवडणूक असतात त्याचा स्टेट वाईज शिक्षक भरती आहेत त्याचा संस्थानिकांच्या ह्याच्यावरती परिणाम होणार नाही आहे. सो थोडक्यात मित्रांनो अशा महत्त्वपूर्ण अपडेटसाठी कनेक्ट व्हा. शिक्षकांच्या हक्काचे व्यासपीठ म्हणून या चॅनलला ओळखलं जातं आणि तुमच्या प्रत्येकाचे प्रश्न सोडवण्यासाठी मी प्रयत्न करेन की रोज एक संध्याकाळी कमीत कमी अर्धा तास तरी लाईव्ह येण्याचा. कारण काय आहे की बरेच फोन कॉल्स येत आहेत आणि प्रत्येक फोन कॉल्स उचलणं खरंच शक्य होत नाहीये. त्यामुळे तुमचे प्रश्न नक्की विचारजा. एक आपलं पोर्टलवरती डॉक्युमेंट भरेपर्यंत आणि हे सगळं सेकंड फेजसाठी आपण नाही येणार आहोत. थर्ड फेजसाठी अभ्यासाची तयारी कशी करायची, कारण बऱ्याच क्लासेसवाल्यांनी त्यांचं आपला दुकान खोलून बसलेले आहेत. परंतु मित्रांनो प्रथमतः माहिती घ्या आणि अभ्यासाला सुरुवात करा. तिसरी टेटसाठी सुद्धा आपण मागणी केलेली आहे आणि त्याच्यानुसार ती सुद्धा भरती होणार आहे हा विश्वास आहे. नाही प्रयत्नातून फक्त प्रयत्नच करत नाहोत तर आपण कृती करत आहोत आणि त्याचा रिझल्ट तुम्ही आता शिक्षक भरतीच्या माध्यमातून पाहत आहात आणि आतापर्यंत सुद्धा पाहत आलेले आहात. खूप काही अवघड नसतं, फक्त एक प्रामाणिक प्रयत्न आणि निष्काम कर्म केल्यावरती नक्की फळ मिळतं याचं हे उदाहरण म्हणजेच ही शिक्षक भरती. दुसरी टेट आपण कंप्लीट करण्यात आपल्याला यश आलेलं आहे आणि तिसरी टेट सुद्धा लवकरात लवकर अगदी सुरू करून पूर्ण करण्यात सुद्धा यश येईल या अपेक्षेसह. धन्यवाद. स्टे कनेक्टेड. गरज मित्रांपर्यंत नक्की पोहोचा.